अंत्यविधीत मी सुद्धा होतो. त्या अंत्यविधी निघाला, 13 वर्षाच्या पोराच्या हातामध्ये महिला मंडळ शिकळी दिली गावकऱ्यांनी. आणि गावकरी म्हटले, हे बघ, आता बापाच्या नंतर तुला हा परिवार सांभाळायचा आहे. कारण आपल्याकडे प्रथा आहे, बाप गेला की राहिलेला परिवार, राहिलेला व्यवहार हा थोरल्या पोराच्या हातात द्यावा. म्हणून 13 वर्षाच्या पोराच्या हातामध्ये शिकळी दिली. 13 वर्षाच्या पोरानं महाराज बापाच्या तोंडात पाणी ओतलं, आग लागली प्रेताला. गावकरी काय म्हटले माहिती? गावकरी थोरल्याला म्हणले, हे बघ, आई तर गेली तुझी, आईला 3 वर्ष झालेत गेल्याला, आज बाप गेलाय तुझा. अरे तुमचं नात्यातलं नाही कोणी, पण आता एक काम कर, हा परिवार तुला सांभाळायचा आहे बघ. महाराज 22 वर्षाचा पोऱ्या दारू पेत बोंबलं थिटतोय आज, पण 13 वर्षाच्या पोराच्या खांद्यावर प्रपंचाची धुरा दिली यांनी. 13 वर्षाचा पोऱ्याही एवढा समजदार होता. तो म्हणला, मला जर प्रपंच हँडल करायचा आहे आणि मला जर या परिवार सगळं हँडल करायचं आहे, मला शाळा शिकता येणार नाही. त्यानं शाळेला पूर्णविराम दिला बाबा. 6वी मध्ये शाळा बंद केली त्यानं. झोपडपट्टीत राहणार परिवार महाराज 6 जण पोसायची, आज 2 जण सांभाळायचं माणसाच्या जीवावर येत आहे. महाराज हमाली काम केलं त्यानं. अरे गोणी उचलत नव्हती त्याला मार्केट यार्ड मध्ये, वाकत वाकत गोणी उचलावी त्यानं. पण मागच्यांची शाळा नाही बंद केली बाबा त्यानं, नाही बंद केली मागच्याची शाळा. 3 भाऊ आणि 3 बहिणींचं शिक्षण इतकं केलं मावशी. 3 बहिणींचे ग्रॅज्युएशन केले आणि 3 भावांचं शिक्षण इतकं केलं त्यानं. आजही मोठा वकील आहे, 2 नंबरचा इंजिनियर आहे आणि 3रा नगरच्या MIDC क्रॉम्प्टन कंपनीत परमानंट आहे. महाराज स्वतःचं बनेल तुटलं त्याचं, तर त्यानं बनेलाला गाठ मारली, पण बनेल नवं नाही घेतलं त्यानं. अरे कधी हॉटेलचा चहा पिला नाही तो, कधी महाराज कधी बिस्लरीचं पाणी पिला नाही. जर डॅम फाट्यावर उतरला आणि रिक्षावाला इथपर्यंत येऊपर्यंत 10 रुपये घेत होता, तर त्यानं रिक्षावाल्याला कधी 10 रुपये दिले नाही. पाय पाय आला तो. का? तो म्हणला, माझ्या खांद्यावर प्रपंचाची धुरा आहे आणि मला मागच्याच कल्याण करायचं आहे. एवढे कष्ट केले त्यानं मावशी. त्यानं 15 एकर जमीन घेतली त्या गावात. किती जमीन घेतली? झोपडपट्टीत राहणाऱ्या पोरानं 15 एकर जमीन घेतली हो. 22 लाख रुपयाचा बंगला उभा केला. 3 पोरींचे लग्न असे टोलेचंग केले महाराज. लोक त्याला भाऊ नव्हते म्हणत त्या बहिणींचा, लोक त्याला बाप म्हणत होते. लोक म्हणत होते, अरे बाप आहे, भाऊ नाही तो बाप आहे. 3 बहिणी अशा टोलेचंग घरात दिल्या पाटील घराण्यामध्ये. स्वतःच्या बायकोच्या अंगावर 500 रुपयाची साडी होती हो, पण बहिणींच्या अंगावर 1,500 रुपयाच्या साड्या होत्या. स्वतः 200 रुपयाची चप्पल घातली बाबा त्यानं. आजही माझ्या पुढे काही थोरले भाऊ बसलेले, त्यांना माहिती आहे त्यांनी काय कष्ट केलेत महाराज. त्यांनी काय कष्ट केले त्यांना माहिती आहे. त्यांनी बाप गेल्यानंतर कोणत्या पद्धतीनं प्रपंच हँडल केला ते मला सांगण्याची गरज नाही. तुम्हाला तुमचा प्रपंच आठवतोय आज? कितीतरी माणसं आहेत अशी महाराज, नाही रुपया खर्चावला महाराज. अहो तंबाखू घ्यायची होती, तंबाखू त्यानं सकाळी 1 इडा खाल्ला आणि संध्याकाळी 1 इडा खाल्ला, पण तंबाखूला सुद्धा पैसे नाही वायाला घातले त्यानं. का? माझ्या डोक्यावर प्रपंचाचा बोज आहे महाराज. 3 भावांचे लग्न केले, 15 एकर जमीन, 22 लाखाचा बंगला, एकदम सुखीत झालेला प्रपंच. हे 3 भाऊ कधी या भावाला विचारल्याशिवाय काही करत नव्हते. अचानक महाराज या कुणाची तरी प्रपंचाला नजर लागली बाबा. आणि कोरोनाची पहिली लाट आली आणि कोरोनाच्या पहिल्या लाटीमध्ये हा थोरला भाऊ पॉझिटिव्ह आला बाबा. मग या 3 भाऊ बाहेर होते. 3 भावांना बहिणीला फोन केला याच्या बायकोनं, भाऊ पॉझिटिव्ह आले म्हणे. पॉझिटिव्ह आले. 3 भाऊ आणि 3 बहिणी ताबडतोब हजर झाले, ॲम्ब्युलन्स केली आणि महाराज या थोरल्या भावाला आपल्या नगरच्या सिव्हिलला ॲडमिट केलं. नगरच्या सिव्हिलला ॲडमिट केलं महाराज. 5 दिवस झाले त्याच्याकडे कोणी फिरकलं नाही हो. 6व्या दिवशी फोन आला, तुमचं पेशंट मरण पावलंय, तुमचं पेशंट गेलं महाराज. महाराज जो मेलाय थोरला ना, त्याचा पोरही 6वीला आहे आणि पोरगी 4थीला आहे. बाप गेलाय महाराज. लोक म्हटली कशानं गेला? बोला बोला, कशानं गेला? कोरोनानं गेला. मावशी कशानं गेला? कोरोनानं गेला. कोरोनानं नाही गेला तो ताई, कोरोनानं नाही गेला तो. त्यानं एकच विचार केला, अरे महाराज माझी आई गेली मी रडलो नाही, महाराज माझा बाप गेला मी रडलो नाही हो. अहो हाडाची काढा केली, रक्ताचं पाणी केलं, तळ हाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा केला आणि मागच्यांना सांभाळलं मी.
अहो 15 एकर जमीन कमावली मी, आणि आज या मागच्या परिवारातला एक जण सुद्धा माझ्याकडे फिरकला नाही. बाबा मी संपत्ती कमवली कोणा करता? एवढंच त्याला धक्का बसला, मावशी तो मरण पावला. लोक म्हणली कोरोनानं गेला. कोरोनानं नाही गेला, तो अटॅक येऊन गेला. मोठ्या भावानं वकिलानं फोन केला, दवाखान्यामध्ये पेशंट ताब्यात भेटेल का? सांगितलं नाही, नगरपालिकेचे लोक पेटवणार आहे. महाराज, ज्यानं आयुष्य वायाला घातलं आपल्या करता, अरे त्याला पेटवायला कोणी गेलं नाही. त्याला पेटवायला कोणी गेलं नाही महाराज. राग झाली त्याची. अरे दुसऱ्या दिवशी राग आणली, राग गंगेला टाकली. लई रडले महाराज, लई रडले. 3 भाऊ 3 बहिणी लई रडल्या, अमाप रडल्या. 13 दिवस झाले. 14व्या दिवशी 14व्या दिवशी महाराज याचं बँकेचं पासबुक ओपन केलं, आणि बँकेचं पासबुक ओपन करून पाहिलं तर बँकेमध्ये 10 लाख रुपये निघाले त्याच्या. काका, ह्या बाकीच्यांनी काय केलं माहिती आहे? बाकीच्यांनी काय या बाकीच्यांनी काय केलं माहिती आहे? 10 लाख रुपये घेतले महाराज, आणि या 6 जणांनी 1.5 लाख रुपये वाटून घेतले. पण जो गेलाय त्याच्या बायकोला कोणी रुपया दाखवला नाही. सांगा मला, तुम्ही संपत्ती कमवली कुणा करता? तुम्ही संपत्ती कमवली कुणा करता? जरा निवांत विचार करा. आजही हाडाची काढ केली तुम्ही, रक्ताचं पाणी केलं, आजही कोपरी फाटकी घालताय तुम्ही. महाराज ते जाऊ द्या. महिना झाला, 2 महिने झाले महाराज, आणि आता 17 फेब्रुवारीला त्याच्या श्राद्धाचं कीर्तन मी केलं. बाबा श्राद्धाचं कीर्तन चालू होतं. श्राद्धाचं कीर्तन संपेपर्यंत 35 वर्षाची बाई ढसाढसा रडत होती. कीर्तन संपलं, ती बाई माझ्याकडे आली आणि रडायला लागली. ती काय म्हटली माहिती? बाबा तुम्ही म्हटले ना नीतीनं जीवन जगा, तुम्ही म्हटले ना परिवार एकतेनं टिकवा, भावा भावातलं प्रेम टिकवा, बहीण भावाचं नातं टिकवा. सांगा ना, या माणसानं काय पाप केलं होतं? बाबा मागचं जाऊ द्या. 1 महिना झाला बाबा, 15 लाख रुपयाचा ट्रॅक्टर आणि सनग होती बाबा माझ्या पतीच्या नावावर. ही 6 जण आली बाबा, 12 लाख रुपयाला ट्रॅक्टर आणि सनग विकली बाबा. 6 जणांनी 2-2 लाख रुपये वाटून घेतली, पण मला कोणी रुपया दाखवला नाही. मी दागिने मोडले तेव्हा मला श्राद्ध करता आलंय. सांगा ना तुमचं पाकिट किती भरायचंय? जरा निवांत विचार करा. आयुष्यभर ज्यांच्या करता कष्ट केली तो परिवार आपला आहे का? एकदा जरा मागं डोकावून पहा, एकदा जरा मागं डोकावून पहा. आजही म्हातारी माणसं माझ्या पुढे बसलेत. तुम्ही टोप्या चांगल्या घातल्यात, कडक डोक्यात, शर्टही चांगला घातलाय बाबा, पण तुमच्या 50% लोकांच्या कोपऱ्या फाटक्या आहेत आज, हे मला माहिती आहे. तुम्ही म्हणता तुला काय माहिती आहे? माझ्याही बापाचं वय 85 आहे, माझाही बाप अजून फाटकीच कोपरी घालतोय. मी बापाला विचारलं, बाबा का हो फाटकी कोपरी घालता? बापानं सांगितलं, अरे गरिबी आली तर लाजू नये, आणि श्रीमंती आली तर माजू नये. हे बापानं सांगितलं, सुईंद्वाऱ्यानं शिवली, अजून 6 महिने जाईल बघ. माना 4-5 मताने आत्ता सांगू शकतात कोपऱ्या फाटक्या आहेत तुमच्या. तुम्ही कोपरी नवी घेऊ शकत नाही का? विद्यापीठाच्या बँकेत पैसे पडून येत तुमचे, तुम्ही महिन्याला कोपरी नवी घेऊ शकता. ना तुमचं वय 70 चाललंय, कुणाचं 75 आहे, कुणाचं 85 आहे. आज कोपरी नऊ घेऊ शकता, पण तुम्हाला मागच्या अवलादी करता संपत्ती जपून ठेवायची आहे. पण माझा प्रश्न आहे तुम्हाला, तुम्ही कोपरी फाटकी घातली, पण ज्या अवलादी करता संपत्ती जपून ठेवली, तीच अवलाद जर आज 200 रुपयाची दारू पित असेल, तर तुम्ही ती फाटकी कोपरी त्याला दारू पिण्याकरताच घातली का? याचाही विचार करणं तितकंच गरजेचं आहे. 6 महिने झाले तुमची पोरगी तुम्हाला फोन करत होती. 6 महिने झाले तुमची पोरगी तुम्हाला फोन करत होती, बाबा या ना मला भेटायला. एकुलती एक पोरगी महाराज, सासुरवाशिनी बिचारी, बेवडा नवरा भेटलाय तिला. त्या नालायक बेवड्यानं तिला 4 वेळेस हाणलंय महाराज, पण पोरीनं तुमच्याकडे तक्रार नाही केली. नाही तक्रार केली. ती म्हणली नको, माझ्या बापाचं वय जादा आहे, नको माझ्या बापाला टेन्शन. महाराज तिला सासुरवाच आहे, आणि ती पोरगी म्हणत होती तुम्हाला, बाबा या मला भेटायला. तुम्ही काय म्हटले माहितीये पोरीला? आके आलो असतो तुला भेटायला, पण एसट्या बंद आहेत पोरी. काय म्हणले तुम्ही? एसट्या बंद आहेत. आज तुमच्याकरता एसट्या बंद आहे, पण तुमच्या मुलाकडं महाराज 2.5 लाखाची बुलेट आहे. तुम्ही विसरलेत काका आज? महाराज पोरगी काय म्हणली माहितीये तुम्हाला? बाबा
बाबा नका हो एसटीची वाट पाहू, बाबा प्रायव्हेट गाडी नाही या ना बाबा. खरं बोला आता, तुम्ही काय म्हणली पोरीला? आके आलो असतो प्रायव्हेट गाडीनं, आलो असतो प्रायव्हेट गाडीनं, पण प्रायव्हेट गाडीवाला 100 रुपये घेतो पोरी, एसटीनं माझं. बोला बोला, मी बोलत नाही. काय म्हणले? अर्ध तिकीट आहे. अरे 50 रुपये वाचवले तुम्ही का? तुम्हाला मागच्या करता संपत्ती जपून ठेवायची आहे. पण ज्या पोटच्या लेकराला तुम्ही 50 रुपये वाचून भेटायला गेले नाही, आणि ज्या अवलादी करता 50 रुपये वाचवलेत, तीच अवलाद जर आज रोज 50 रुपयाचा मावा चावत असेल, तर तुम्ही ते 50 रुपये त्याला मावा खाण्याकरताच वाचवलेत का? याचाही विचार करणं तितकंच गरजेचं आहे काका. कशा करता वाचवलेत? जरा निवांत विचार करा. जगाच्या बाजारामध्ये आईबापासारखं दैवत नाही महाराज, पण बापानं सुद्धा त्या पद्धतीत सावध झालं पाहिजे. संपत्ती कमवण्यात वेळ वायाला घालवण्यापेक्षा मुलाबाळांवर चांगले संस्कार कमवण्यात वेळ घातली पाहिजे. लय लोकांकडे पैसा आहे महाराज, ऊत आला पैशाला, ऊत आला पैशाला. आपण लय किरकोळे लोकांपुढं, आपण लय किरकोळे महाराज. काहींच्या जुन्या नोटाच बाहेर निघाल्या नाही अजून महाराज. लय पैसे आहेत लोकांकडं. पैसा गहू नये, घमेंड आहे आपल्याला महाराज संपत्तीची. पण ही घमेंड बाजूला ठेवा. सुनबाई जरा नीट आहे का? तुमचं लग्न जमलं ना, तुमचं लग्न जमलं त्याच दिवशी आमचा बाप नाचायला लागला, आणि आमचा बाप म्हणला माझ्या घरात लक्ष्मी यायची. महाराज जोडीदार काय म्हणला माहिती? येडेवानी करू नको. अरे सुनबाई आल्यावर कळतो सुनबाईचं काय. महाराज जोडीदार काय म्हणला माहिती? अरे लाख रुपयाची पावती होती विद्यापीठात. अरे सुनबाईला दागिने करायचे, लाख रुपयाची पावती मोडली रे मी. पण आज 2 वर्ष झाले पोराच्या लग्नाला बैलाला पाणी दाखवतो, शेजाऱ्याच्या तवा चहा भेटतोय. अरे शेजाऱ्याचं पटांगण झाडतोय, तेव्हा 2 टायमाची भाकर भेटते. ज्या सुनाला दागिने घातले ती विचारत सुद्धा नाही, मामा तुम्हाला चहा लागतो का? आज तुम्हाला नाही साजरा करणार आमचा दरिद्री. जरा निवांत विचार करा. आई गेल्यानंतर आई कळेल, आणि बाप गेल्यानंतर बाप कळेल महाराज. 85 वर्षाचा म्हातारा गेला ना, आज नाही आठवत, आज नाही आठवत 85 वर्षाचा म्हातारा. पण बंगल्याला कुलूप लावायची वेळ आली का मग 85 वर्षाचा सासरा आठवतो. बंगल्याला कुलूप लावायची वेळ आली का मग 85 वर्षाची सासू आठवते. आज नाही आठवत तुम्हाला? विचारा या गायके परिवाराला, विचारा यांना आई गेल्यानंतर आईची काय किंमत आहे. नाही तर विचारा या 3 मुलींना. अरे जोपर्यंत मानात म्हातारी जिवंत आहे, म्हातारी बाज टाकून बसलेली असायची. पोरगी आली रक्षाबंधनाला, पोरगी आली रक्षाबंधनाला, पोरीनं भावाला राखी बांधली. महाराज 85 वर्षाची आई काय आणली? आई काय म्हणली माहिती सोनाला? अगं कांदे दे तिला थोडे पिशीत. अबक लसणाच्या 4 गाड्या काढून ठेवल्यात, तिच्या पिशीत 1 टाकून दे. आखी आली म्हणजे तिला 1 देता येईल, आणि ताई आली म्हणजे तिला 1 देता येईल, आणि 1 तुम्हाला राहील. जोपर्यंत आई जिवंत आहे ना, तोपर्यंत तुम्ही माहेरातून पिशवी भरूनच नेणार. पण आई गेली ना, तुमची माहेरची पिशवी रिकामी झाली समजावं. म्हणून जोपर्यंत आई बाप आहे तोपर्यंत सगळ्या गोष्टी आहे. आज मी फिरतो महाराज, मी महिन्याला 20-22 हजार किलोमीटर फिरतोय. आमचे वडील नेहमी मला म्हणतात, काल म्हणले वडील मला, ते वडील मला म्हणले, भाऊ महाराज मी आहे तोवर हिंडून घ्या. काय म्हणले? मी आहे तोवर हिंडून घ्या. मी गेलो ना, रोज रात्री घरी यावं लागेल. विसरता कामा नये. याचं नाव बाप आहे काका, याचं नाव बाप आहे काका. आज नाही, आज तुमच्या 10 गाया आहेत. तुम्ही आज माहेराला जाताय, अख्ख्या 10 गाया महाराज 85 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या भरोश्यावर सोडून जाताय. नाही आमच्या म्हाताऱ्याला पाणी दाखवता येत, नाही आमच्या म्हाताऱ्याला कुट्टी करता येत, नाही आमच्या म्हाताऱ्याला चारा टाकता येत, पण आमच्या म्हाताऱ्याचे डोळे म्हणजे तुमच्या घराचं राखण आहे. महाराज म्हाताऱ्याने नुसती नजर टाकली तरी महाराज गाया खाली बसतात. का माहितीये महाराज? तेवढी ताकद आहे म्हाताऱ्याच्या नजरेमध्ये. आणि त्याच बापाचं डोळ्याचं ऑपरेशन करायला नालाय का तुझ्याकडे पैसे नाही? बायकोला 22 हजाराचा मोबाईल दिला हरामी तू, आणि बापाच्या डोळ्याच्या ऑपरेशनला 12.5 रुपये घालू शकत नाही का? बापाच्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं तर तुम्हाला म्हणला शिबिर कधी महाराज? तू एवढा नीच आहे का? बायकोनं मोबाईल लागला तर वाढदिवसाच्या दिवशी तू 22 हजाराचा मोबाईल दिला बायकोला.
महाराज 750 रुपये रिचार्ज लागतात 3 महिन्याला. हा, तो आपल्या मोबाईलला रिचार्ज नाही, बायकोच्या मोबाईलला रिचार्ज आहे. मग विचार करा, 750चा रिचार्ज मारतोय तू 3 महिन्याला कामान धामाचं. फक्त बापाच्या चष्म्याची काच फुटली, तुमच्या काच. आणि बाप म्हणला चष्म्याची काच फुटली माझी. तो थोरला भाऊ काय म्हणला माहिती, बाबा 85 वर्ष वय झालं, तुम्हाला अजून चष्मा जपता येत नाही? अहो 500 रुपये लागतात काच बसवायला. अरे नालाय का, 22,000चा मोबाईल दिलाय बायकोला आणि बापाच्या चष्म्याला 500 रुपयाची काच बसवू शकत नाही तू? जरा निवांत विचार करा. आज माझं बोलण्याचं वाईट वाटेल तुम्हाला, पण एक दिवस तुम्ही सुद्धा म्हातारे होणार आहे, मी सुद्धा म्हातारा होणार आहे. हा, आज थोडंफार वाईट वाटेल, सुना जरा नीट आहे का? हा, तुम्ही तर लय दणका उठवला एवढ्यात. हा, माझं कीर्तन ऐकून जर सासू सासऱ्याची सेवा करीत नाही तर पुढच्या वर्षीपर्यंत तुम्ही राहत नाही.